कुरुंदवाडी बार्शी रस्त्यावर माढा तालुक्यात चिंचगाव शिवारामध्ये एसटी बस आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली। माइलस्टोन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ घडलेल्या या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील पतीपत्नीचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातामध्ये त्यांची 7 वर्षाची दुर्वा ही मुलगी सुदैवानं बचावली। दुर्वा ही अपघाताच्या तीव्रतेमुळे डांबरी रस्त्यावर न पडता थेट दूर उडून बाजूला असलेल्या मातीवर जाऊन पडली। मातीवर पडल्यामुळे तिच्या प्राणावरील मोठा धोका टळला असून गंभीर जखमी झाल्यानं तिला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर्स। योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले आपुलकीचे नातं जपलेले आपले शोरूम SR फुटवेअर्स। कॅम्पस, रेड चिप, वुडलँड, पॅरागॉन, स्पार्क्स, नाइकी, पुमा, विकीसी प्राइड, वेलक्रो, इंडस, लान्सर, लखानी आदी ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध। आजच भेट द्या SR फुटवेअर्स, ICC बँकच्या शेजारी, नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत। संपर्क 83 29 45 45 84। सागर रंभा काळे वय वर्ष 36 आणि नेहास सागर काळे वय वर्ष 24 राहणार नेरले तालुका करमाळा अशी अपघातात मृत्यू पावलेल्या दुर्दैवी पतीपत्नींची नावे आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोपळे क येथे शिक्षक असलेले सागर काळे हे आपली पत्नी नेहा आणि मुलगी दुर्वा यांच्यासह आपल्या मोटारसायकलवरून नेरले तालुका करमाळा येथून कुरुंदवाडी मार्गे म्हैसगाव तालुका माढाकडे निघाले होते। दरम्यान बार्शीहून स्वारगेटच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या एसटी बसने चिंचगाव हद्दीत काळे यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली। या प्रकरणी प्रवीण रंभा काळे यांनी कुरुंदवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एसटी बस चालक धीरज गोरबा शिवारे बार्शी आगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामीनाथ लोंढे हे करत आहेत।